देवी, शिवाचा शिष्य असलेल्या भृगु ऋषीचा आपणास नमस्कार. भगवान महादेवांच्या आज्ञेवरून मी भृगु संहिता लिहावयास घेतली. पुढे येणाऱ्या अनेक युगांचं भविष्य कथन शिवकृपेने यामध्ये विशद करण्यात आलं आहे. भविष्यात जर मनुष्य कधी संभ्रमित झाला तर त्यास भोवतालच्या घटनांची तर्कसंगती लावता यावी आणि त्याच्या आयुष्यास योग्य ती दिशा लाभावी, हाच यामागचा हेतू आहे. खंडेरायांनी आपणास जी भेटवस्तू दिली आहे ती अत्यंत अनुपम आहे आणि हळदीच्या शिवलिंगामुळे ती अधिकच अर्थपूर्ण झाली आहे. हळदीचे हे शिवलिंग जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपात राहील तोपर्यंत आपले श्री खंडेरायांशी असलेले अर्धांगिनीचे नाते अबाधित राहील.
परंतु ज्या क्षणी हे हळदीचे शिवलिंग आपला मूळ आकार सोडेल, त्या क्षणीच आपणा उभयतांच्या नात्याला तडा जाईल. हे शिवतत्व आहे. ते हृदयाशी जपून ठेवावे असा आपणा संदेश आहे. आज्ञा असा. महसा, भृगु ऋषीने सांगितलेल्या तत्वाचे स्मरण ठेव.
हे सूर्यनारायणा, मी इतकी आनंदी आहे की माझे आराध्य, माझे सर्वस्व माझ्या सानिध्यात होते आणि भविष्यात असणार आहेत. क्षण दिवस रात्र ज्याचे चिंतन मी करत आले ते सत्यात उतरत आहे. हे स्वप्न आहे की सत्य आहे? हे सत्य आहे देवी. साक्षात महादेवांचे प्रतिरूप श्री मार्तंड भैरव अर्थात खंडेराय यांच्या आपण अर्धांगिनी होणार आहात. पण हे काय आहे भास्करा? भृगु ऋषींनी या भेटवस्तू मागे एक गुप्त गोष्ट सांगितली. कुपीतील हळदीचे शिवलिंग जोपर्यंत त्याच्या मूळ स्वरूपात आहे तोपर्यंत आमचे नाते अबाधित राहील. याचा नक्की अर्थ काय समजावा? आपल्याला ते हळदीचे शिवलिंग जपायचे आहे, पण त्याच्या आकारापेक्षा त्यातले शिवतत्व हृदयाशी ठेवायचे आहे. आपण भविष्यात डोकावू नये. आत्ता ह्या क्षणी संपूर्ण सृष्टी आपल्या आणि खंडेरायांच्या विवाहाच्या वृत्ताने आनंदित झाली आहे. भविष्यातही सर्व शुभ घडेल याबद्दल आपण निश्चिंत राहावे. आज्ञा असावी. अहो, मी काय म्हणते, आता आज आपण नेवासेला प्रस्थान करणार आहोत, पण अजूनही काही औपचारिक बाबी पूर्ण झालेल्या नाहीत. हो, पण आम्हाच तसे नाही वाटत. कशाबद्दल बोलतात आपण? अहो, विवाह ही काय साधी गोष्ट नव्हे. देवाणघेवाण आहे, विवाहाची सिद्धता आहे, कुळाचार रीती पद्धती आहेत. हे सगळं तुम्ही एकट्यानेच बोलला आहात. त्यात साधे तुम्ही आम्हास विचारले सुद्धा नाही. ते असू द्या, पण विवाह पूर्व वधू पक्षाकडून वर पक्षाला घरी येण्याचे आमंत्रण द्यायला नको का? अहो, विचार कसला करताय? आपल्याला त्यांना आमंत्रण हे द्यावेच लागेल. आपण त्यांना थेट विवाह कार्यात भेटणार आहोत की काय? नाही, आपण म्हणताय ते योग्य आहे, परंतु आम्हास असे वाटते की नेवासास येण्याचे निमंत्रण आपण प्रस्थान समयच देऊयात. सर्वांसमोर? अहो, विवाह कार्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या सर्वांसमक्ष बोलल्या जात नाहीत. वधू पक्षातील काही नेमके लोक आणि वरपक्षातील काही मोजके लोक यांच्यातच त्या बोलल्या जातात, नाही का? बरं, महाराष्ट्राची संपूर्ण तयारी झाली आहे ना? नाही, प्रस्थानाची वेळ समीप आली आहे म्हणून म्हटलं. म्हाळसा, म्हाळसा, लतिका, तुझे डोळे असे का दिसत आहेत? कसे? खूप वेळ जागी होतीस?
मी तुला पाहिलं काल रात्री शयन कक्षातून बाहेर पडताना. उत्तर रात्री फार उशिरा आलीस तू. लतिका, म्हाळसा, शयन कक्षातून तू अपरात्री एकटी बाहेर पडतीयस हे जर अक्काला कळलं असतं तर. तुला कल्पना आहे ना, त्या कधीही कोणाला काहीही विचारू शकतात. रात्रीत अख्खा जेजुरी गड जागा केला असता त्यांनी. अगं लतिका, पण म्हाळसा, मला कळतंय. रात्री भेट झाली आमची. त्यांना मी नीट जवळून पाहिलं. त्यांनी माझा हात हातात घेतला होता. आम्ही छान चालत होतो. मला असं वाटतंय ना की सारं जग जिंकलंय मी. सर्व काही मिळालंय मला. आता कोणतीच उणीव नाहीये, केवळ आनंद. देवा, आपल्या विवाहाची तिथी निश्चित झाली हे विशेष. आता तिम्माशेठ यांच्या प्रस्थानाची वेळ समीप आली आहे. आपण सांगितलेलं सर्व कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडतंय देवा. प्रधानजी, आपण नसता तर अल्पावधीत हे सर्व निश्चितच घडले नसते. गोष्टी घडून आणण्याचे आपले कौशल्य सर्वश्रुत आहे. पण देवा, आता ह्या क्षणी मला आपणास एक प्रश्न विचारावासा वाटतोय. म्हाळसा देवी आणि त्यांचे कुटुंब यांचे ज्या दिवशी जेजुरीत आगमन होणार होते तत्पूर्वी आपण राजप्रासादातून जेजुरी बाहेर कसे गेलात? आपल्या देहावर उमटलेल्या हळदीचे मला अद्याप विस्मरण झालेले नाही देवा. प्रधानजी, हाच तर खरा सर्वांच्या परीक्षेचा क्षण आहे. जसा तो म्हाळसेचा आहे तसाच तो त्या कन्येचाही आहे. पण देवा, परीक्षा कुणीही दिली तरी दिव्यातून मात्र आपणासच जावं लागतंय. आणि हे सर्व मी जवळून पाहतोय देवा.